श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर या 3 राशींचे भाग्य हे चमकणार आहे. या 3 राशींचे जे लोक आहेत त्यांची खूप प्रगती होणार आहे. त्यांच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होऊन आयुष्यात सोन्यासारखे दिवस हे येणार आहेत. ग्रह नक्षत्राचा बदल ठरणार आहे. यांच्यासाठी खूप असा सुखी आणि समृद्धीदायक. तर अशा कोणत्या 3 राशी आहेत हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, बुध आणि सूर्याच्या संयोगाच्या परिणामी अनेक राशींच्या लोकांना महिनाभर हा लाभ मिळणार आहे. हा राजयोग अत्यंत शुभ मानला जात आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात शुभ प्राणप्रतिष्ठा हा पार पडलेला आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारीला बुधादित्य राजयोग आहे. अशा या 3 राशी भाग्यशाली ठरत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रह ठराविक काळानंतर आपली तिथी बदलतात. परिणामी अनेक राशींच्या लोकांना कधी कधी खास लाभ सुद्धा होतो. ते यावेळी वृद्धिकारक बुध मकर राशीत प्रवेश करणार आहे. तेथे आधी सूर्य विराजमान आहे आणि परिणामी बुधादित्य योग निर्माण होणार आहे. परिणामी अनेक राशींना याचा लाभ होणार आहे. तर कोणत्या राशीच्या लोकांना नशिबाची खास साथ मिळणार आहे ते आपण जाणून घेऊयात. तर पहिली रास आहे मेष रास. तर पहा, मेष राशीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे. परदेशात नोकरीच्या संधी या तुम्हाला मिळू शकतात. तर याच्या बाबतीत अफाट यश तुम्हाला मिळणार आहे. तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे. तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला एवढे पुढे नेईल की व्यवसायात तुम्हाला मोठा नफा होईल. सोबतच तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धीशी जोरदार मुकाबला करू शकता. त्यासाठी आरोग्याची काळजी घेण्याची तुम्हाला जास्तीत जास्त गरज आहे. यानंतर दुसरी रास आहे ती म्हणजे वृषभ रास. या राशीत बुधादित्य योग तयार होत आहे. तुमच्या भविष्याचा विचार केल्याने काही मोठी पावले उचलता येईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काहीतरी मोठे करू शकता. तसेच नोकरीत बढती व पगारात वाढ होईल. तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर तो आणखी विस्तरेल. व्यवसाय हा चांगला चालायला लागेल. आरोग्य तुमचे चांगले राहील. यानंतर तिसरी आणि शेवटची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीचे जे लोक आहेत तर यांना अनेक प्रयत्नांमध्ये त्यांची प्रगती होईल. अचानक पैसे कुठून येतील हे सांगता येणार नाही. अचानक त्यांना धनलाभ हा होऊ शकतो. यावेळी तुम्हाला परदेशातून नोकरीसाठी कॉल पण येऊ शकतात. नोकरीत बढती मिळणार आहे आणि वडिलोपार्जित मालमत्तेतून चांगले उत्पन्न मिळणार आहे. तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील. आरोग्य हे तुमचे चांगले राहील. तर पहा, या 3 राशी ज्या आहेत त्यांना या 3 राशींचे जे भाग्य आहेत तर हे श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर बदलणार आहे. मनातील सर्व इच्छा या पूर्ण होऊन आयुष्यात सोन्यासारखे दिवस हे येणार आहेत. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. सोबतच चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.